शिरूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निकाल जाहीर। साकोळ गटात काँग्रेसचे माणिकराव गायकवाड तर येरोळ गटात भाजपच्या तुळसाबाई लोंढे यांचा विजय। नमस्कार, स्वागत सर्वांचे। मी आहे मारुती गुंडीले नळगीरकर। पाहूया आजची ठळक बातमी। लातूर जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा निकाल दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी शिरूर येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात जाहीर करण्यात आला। निवडणूक निर्णय अधिकारी अहिल्या गटाळ व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार किशोर यादव यांच्या आदेशानुसार हा निवड निर्णय जाहीर करण्यात आला। यामध्ये वेरूळ गटात काँग्रेसच्या शीतल रमेश सोनवणे यांचा 6302 मताने पराभव करून भारतीय जनता पार्टीच्या तुळसाबाई जगदीप लोंढे यांनी 7312 मते घेऊन विजय मिळविला। तर साकोळ गटात भारतीय जनता पार्टीचे विठ्ठल गुलाब वाघमारे यांचा 7886 मताने पराभव करून या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माणिक दौलतराव गायकवाड 8493 मताने विजय झाले आहेत। तसेच चारही पंचायत समिती गणात वेगवेगळा निकाल जाहीर होऊन त्यामध्ये साकोळ गणातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या आशा गजेंद्र सुरेंशी यांचा 3907 मताने पराभव करून तेथे भारतीय जनता पार्टीच्या मीना तुकाराम लांडगे या 4257 मताने विजयी झाल्या आहेत। तसेच येरूळ गणात भाजपच्या पुष्पमाला धनंजय मठपती यांचा 2821 मताने पराभव करून तेथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूनम खंडेराव चव्हाण पाटील यांचा विजय झाला। तसेच चिपळगाव गणातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्ञानेश्वर अंगद सुरवशी यांचा 2014 मताने पराभव करून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे संजय हरिश्चंद्र सुरेंशी हे 2468 मताने विजयी झाले। तर हिसमाबाद गणात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे धोंडीराम यादवराव ढोक यांचा 2811 मताने पराभव करून शिवसेनेचे हमीद गोरेमिया सय्यद हे 3453 मताने विजय मिळविले। तालुक्यात गेल्या 10-12 दिवसापासून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत विविध राजकीय पक्षासह प्रमुख पक्षांनी जोरदार प्रचार यंत्रणा चालू असताना तालुक्यात तर्कवितर्क चर्चेला उधाण आले होते। त्याचाच 9 तारखेला अंतिम निकाल लागल्यानंतर तालुक्यात चौरंगी निकाल लागून सर्वच राजकीय पक्षाला गटाला व गणाला उमेदवार मिळाले आहेत। शिरूर तालुका प्रतिनिधी गणेश कांबळेसह KG न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।